हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल सर्वांच्या आवडीचं ते म्हणजे आईस्क्रीम बनवणार आहे. चला मग घरच्या घरी आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघूया. सर्वप्रथम एका कढईत 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवा. दूध थोडे आटत आले की त्यामध्ये अर्धी वाटी साखर व विलायची पूड घालावी. आणि हो, साखर ही आपल्या अंदाजानुसार घालावी, तुम्हाला जसे गोड लागेल त्यानुसार. त्यानंतर त्यातील थोडे दूध एका वाटीत बाजूला काढून ठेवून ते थंड होऊ द्यावे आणि उरलेले दूध मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटे आटवून घ्यावे. आता बाजूला काढलेल्या कोमट दुधामध्ये केसर पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम पावडर व बारीक केलेली काजू व बदामची पूड घालून गुठळ्या न होता नीट मिसळवून घ्यावे. त्यानंतर तयार केलेले मिश्रण कढईतील दुधात हळूहळू ओतून ते मिक्स करा आणि ते दूध 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर शिजवा, जोपर्यंत त्याला दाटपणा येत नाही. गॅस बंद करून ते मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. ते मिश्रण थंड होण्यासाठी तुम्ही ती कढई थंड पाण्यामध्ये पण ठेवू शकता. मिश्रण थंड झाले की ते एका एअरटाईट डब्यामध्ये काढून ते 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवा. अशा प्रकारे मस्त मलाईदार केसर पिस्ता आईस्क्रीम तयार आहे. आणि हो, केसर पिस्ता आईस्क्रीम पावडर मी विकत आणलेली आहे. याच प्रकारे तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा आईस्क्रीम करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.